नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात सुरेश वैद्य लिखित फीलिंग या कादंबरीचा शेवटचा भाग. साखरपुड्याचा कार्यक्रम आटपला. देणं घेणं ठरलं. मुहूर्त 4 महिन्यांनंतरचा धरला गेला. अर्थात हे सगळं 2 पार्ट्यांच्या समंजसपणावरच अवलंबून ठेवण्यात आलेलं होतं. त्यातूनही सांगलीचे पाहुणे अनंताला फार मानणारे होते. डॉक्टर साहेब, तुम्ही म्हणाल ते आम्हाला मान्य आहे, हे त्यांनी आधीच जाहीरपणे कबूल करून टाकलेलं होतं. त्यामुळे सुमित्राबाई आणि इंदुमावशीला साधारण समजून चुकलं होतं अनंताला सांगलीत किती मान आहे. वास्तविक एवढा मोठा बंगला नुसता साखरपुड्यासाठीच उडवलेला एवढा थाटमाट बघता त्यांनी आपल्या मागण्या वाढवल्या असत्या तर त्यांना मुळीच दोष देता आला नसता. आणि तशा त्यांनी वाढवल्या असत्या तर अनंतानी काही म्हटलं नसतं. पण एकंदरीतच सांगलीचे पाहुणे अपेक्षेपेक्षा फारच समजूतदार निघाले. यामागे कदाचित अनंताची पुण्याई असण्याची शक्यता होती. लोकांना आपलंसं करण्याची त्याची हातोटी काही वेगळीच होती. तर एकंदरीत साखरपुड्याचा कार्यक्रम अगदी व्यवस्थित आटोपला. सांगलीचे पाहुणे निघून गेले. इतक्या दिवसांनी आल्यामुळे आणि रेणूने आग्रह केल्यामुळे अनंता आणखीन 4 दिवस राहिला. तसा दवाखान्याचा प्रश्न होता, पण अनंताच्या गैरहजेरीत दुसरा एक डॉक्टर त्याचा दवाखाना पाहत होता, म्हणजे तशी काही काळजी नव्हती. शेवटी अनंताचा जायचा दिवस उजाडला. कधी नव्हे ते रेणू या 4 दिवसात अनंताच्या अगदी समीप आली होती. अनंताने ज्या पद्धतीने तिला सगळं समजावून सांगितलं होतं, आपलं मन तिच्यासमोर उघडं केलं होतं, त्याचप्रमाणे तिच्याकडून आपल्या काय अपेक्षा आहेत हे स्पष्ट शब्दात सांगितलं होतं. त्यामुळे रेणूच्या मनात अनंताविषयी एक आदराची भावना निर्माण झाली होती आणि अनंता हाच आपल्याला पित्याच्या ठिकाणी आहे हे तर तिला त्याच दिवशी कळूनही चुकलं होतं. तसा पहिल्यापासून तिच्या मनात अनंताविषयी आदर होता, पण मॉडर्न कॅफेच्या प्रसंगानं तो आदर अधिक द्विगुणित झालेला होता. म्हणूनच अनंताचा जायचा दिवस जसजसा जवळ यायला लागला तशी ती त्याच्या सानिध्यात अधिकाधिक वेळ घालवायला लागली होती. त्याच्या सहवासातला एक क्षणही वाया जाऊ नये म्हणून सतत त्याच्या अवतीभोवती घुटमळत होती. तो जे सांगेल बोलेल ते जीवाचं कान करून ऐकत होती, त्याचा शब्द प्रमाण मानत होती. शेवटी अनंताचा जायचा दिवस उजाडला. अनंताची सुटकेस वगैरे भरून झाली आणि अनंताने रेणूला श्वेताला आपल्या खोलीत बोलवून आणण्यासाठी पाठवलं. तिच्याशी काही विशेष महत्त्वाच्या विषयावर बोलायचं म्हणून. नेहमीप्रमाणे रेणूने थोडीशी कुरकुर केली आणि श्वेताला अनंताच्या खोलीत बोलवून आणलं. आपण मला बोलवलंत? खोलीच्या बाहेर उभं राहूनच श्वेताने काहीशा अशा आवाजात विचारलं की जणू तिला बोलवून अनंताने फार मोठा अपराध केलाय. तिच्या आवाजातला तो काहीसा उर्मट्ट भाव, काहीशी तुच्छ लेखण्याची पद्धत खरोखर दुसऱ्या एखाद्याला चीड आणणारी, संताप आणणारी होती. रेणूला तर प्रचंड संताप आला. पण तिच्या त्या तशा वागण्या बोलण्याचा अनंतावर काही परिणाम झाला नाही किंवा कदाचित त्यांनी तो तसा दिसू दिला नाही. श्वेताला दारात पाहताच अनंता प्रसन्न हसला. सहज स्वरात म्हणाला, ये श्वेता, बस. मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. श्वेता दारातून आत आली पण बसली नाही. कोपऱ्यातल्या खुर्चीचा आधार घेऊन तशीच भिंतीला पाठ टेकून उभी राहिली. जणू काही तिला त्या कृतीतनं दाखवायचं होतं, जे काही सांगायचं आहे ते लवकर सांगून बोलून मोकळं व्हा. ह्या खोलीत मी जास्त वेळ थांबले तर गुदमरून घुसमटून जाईल. अनंताने मग तिला परत बसण्याचा आग्रह केला नाही. श्वेताला उद्देशून तो म्हणाला, श्वेता, जाता जाता मी तुझ्यावर एक जबाबदारी सोपवून जातोय. दागिने, साड्या, किराणा आणि जे काही लग्नाला आवश्यक असतं ते सामान खरेदण्याची सगळी जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतोय. मला अजिबात वेळ नाही आहे. 4 दिवसात तिकडे माझ्या पेशंट्सनी माझा धोशा घेतला असेल. तसा माझा एक डॉक्टर मित्र मी दवाखान्यात बसवून आलो आहे, पण ह्या पेशंट्सची सायकोलॉजी मोठी विचित्र असते. आपल्याला हवं त्याच डॉक्टरनी तपासल्याशिवाय त्यांचं समाधान होत नाही. तर सांगायचा मुद्दा, मला काही लवकर यायला जमणार नाही. मी अगदी लग्नाच्या 1-2 दिवसच आधी येऊ शकेन. तेव्हा ही सगळी खरेदी करण्याची जबाबदारी तुझी.
काही हवं नको तू पाहायचं. आई आणि मावशीवर मी काही हे लग्न खरेदीचं काम सोपवून जाऊ शकत नाही. त्या दोघी अजून बाबा आदमच्या काळात वावरतात. नको त्या गोष्टी खरेदी करून घर भरून ठेवतील. तेव्हा हे काम तूच करावंस अशी माझी इच्छा आहे. मावशीने काही विचारलं किंवा काही बोलली तर तू सरळ माझ्याकडे बोट दाखव. तिला काय उत्तर द्यायचं ते मी पाहीन. त्याची काळजी तू करू नकोस. हे घे, यात थोडेफार पैसे आहेत. सांगलीला गेल्यावर मी आणखीन पाठवून देईन. असं म्हणत अनंताने 100च्या नोटांचा गठ्ठा श्वेताच्या पुढे केला. पण श्वेताने त्या नोटांकडे पाहिलंही नाही की ती जागेवरनं तसूभरही हलली नाही. काही न बोलता ती तशीच एकटक अनंताकडे पाहत राहिली. तिच्या त्या तशा पाहण्यानं अनंताही काहीसा अस्वस्थ झाला. कसला विचार करतीयस? शेवटी न राहून अनंतानेच विचारलं. काहीशी थांबत, शब्दांवर जोर देत श्वेता अनंताकडे रोखून पाहत म्हणाली, हे काम बायकांचं आहे हे कबूल, पण त्याचबरोबर तुमच्यानंतर या घरात आणखीन 2 पुरुष आहेत. त्यातल्या एकाला ह्या असल्या गोष्टीत मुळीच स्वारस्य नाही ह्याची मलाही कल्पना आहे, कारण ते जवळजवळ विरक्तच झालेत या असल्या घरगुती बाबीतनं. कदाचित त्यांना सक्तीने विरक्त केलेलं असावं. पण तुमचा भाऊ मावस का होईना पुरुष म्हणून या घरात आहे. मला ही सगळी कामं सांगण्याऐवजी ही सगळी कामं तुम्ही त्यांनाही सांगू शकला असतात, किंवा आम्हा दोघांना समोर बसवून आमच्यावर सोपवू शकला असतात. पण तुम्ही त्यांचा साधा उल्लेखही केला नाही. का इतरांप्रमाणे तुम्हीही त्यांना कुठल्याच कसल्याच कामासाठी लायक नाही असं समजताय? श्वेताचा आवाज काहीसा उपहासानं भरलेला होता. तिच्या आवाजात एक प्रकारचा चीड आणणारा शांतपणा होता. अनंतावर आरोप ठेवल्यासारखं बोलणं होतं तिचं. खरं तर रेणूला वाटत होतं अनंतानी श्वेताला एवढा मोठेपणा दिल्यामुळे ती खुश होईल. इंदू मावशीला तेवढंच नाकावर टिचवल्यासारखं होईल. पण रेणूचा हा अंदाज साफ चुकला. मोठेपणा दिल्यामुळे खुश व्हायला श्वेता म्हणजे काही इंदू मावशी नाही हे तिच्या लक्षात आलं नव्हतं. आपल्याला मोठेपणा देण्यापेक्षा अनंतानी तो जितूला द्यायला हवा होता, त्याच्याशी ह्या विषयावर बोलायला हवं होतं हे श्वेताच्या बोलण्यावरनं रेणूच्या लक्षात आलं. जितू तिच्याशी कसं वागतो याची रेणूला कल्पना असूनही श्वेताच्या मनात जितूविषयी काय भावना आहेत हीच गोष्ट ह्यावरून सिद्ध होत होती. तिचं नवऱ्यावर प्रेम आहे, लोकांनी त्याला मान द्यावा हे तिला मनापासनं वाटतं हे बघून रेणू खरोखर अवाक झाली होती. श्वेताच्या वागण्याचा थांग आपल्याला कधीच लावता येणार नाही हे मनोमन तिला समजून चुकलं होतं. त्याचवेळी प्रकर्षानं तिला इंदू मावशी आणि पंत ह्यांच्या पार्श्वभूमीवर श्वेताचं आजचं वागणं ठळकपणे जाणवत होतं आणि इंदू मावशी आणि श्वेतामधला फरकसुद्धा. इंदू मावशी संधी मिळेल तिथे पंतांना निग्लेक्ट करत होती आणि श्वेता, किती फरक होता या सासूसुनेत. श्वेताच्या त्या काहीशा उपहासात्मक बोलण्यावरही अनंता शांत राहिला आणि म्हणाला, खरं सांगायचं तर मी ही सगळी जबाबदारी तुम्हा दोघांवरच सोपवणार होतो. तुला बरोबर घेऊन योग्य ते सामान खरेदी करण्याचं त्यालाच सुचवणार होतो. पण तुमच्या ह्यांचा पत्ता ठिकाणा तर सापडायला हवा ना. आलो तेव्हा एकदाच दिसला होता, परत त्याची आणि माझी भेटही नाही. आणि मला तर वाटतं तुलासुद्धा त्याच्या येण्या जाण्याची काही वेळ माहिती नसावी. तो जातो केव्हा, येतो केव्हा. अनंतानी अगदी श्वेताच्या वर्मावरच बोट ठेवल्यामुळे श्वेता क्षणभर गप्प झाली. अनंताच्या या प्रश्नावर तिच्याकडे खरंच काही उत्तर नव्हतं. खाली मान घालून ती गप्प उभी राहिली. तसा अनंताच पुढे म्हणाला, मी सांगलीहून आलो तेव्हा एकदाच मला भेटला होता. त्यानंतर आज 4 दिवस मी घरी आहे, पण त्याची भेट नाही. रेणूच्या साखरपुड्याच्या दिवशी तरी दिसेल, थांबेल असं वाटलं होतं, पण त्यावेळीही तो कुठे गायब झाला होता देव जाणे. निदान आपल्या घरात कसला तरी कार्यक्रम आहे त्यासाठी तरी आपण घरात थांबावं, काही हवं नको पाहावं हे राहिलं बाजूला. आणि तू म्हणतेस ही सगळी जबाबदारी त्याच्यावर सोपवली असती तर. मला तर असं वाटतं रेणूचा साखरपुडा झाला याचीही त्याला माहिती नसावी.
जो माणूस साधा साखरपुड्याच्या कार्यक्रमाला हजर राहू शकत नाही त्या माणसावर लग्नाची जबाबदारी सोपवणं तुला तरी संयुक्तिक वाटतंय का श्वेता? अनंतानी पुन्हा श्वेताला निरुत्तर केलं होतं. अर्थात जितू रेणूच्या साखरपुड्याला हजर राहिला नाही ही गोष्ट रेणूलाही खटकली होती आणि नकळत मनातून तिला ते बरंही वाटलं होतं. मात्र जितूच्या मनाचा थांग तिला कधीही लागला नव्हता. आपल्या मनात जितूविषयी ज्या काही भावना आहेत किंवा आता होत्या असं म्हणायला पाहिजे तशाच ते जितूच्या मनात होत्या का? पण हे रेणूला शेवटपर्यंत कळलं नव्हतं आणि आता ते कधीही कळू नये असं तिला मनोमन वाटत होतं. अनंताच्या बोलण्यावर श्वेता काही बोलली नाही, कारण बोलण्यासारखं काही नव्हतंच. अनंतानी बरोबर तिला मुद्द्यात पकडलं होतं. क्षणभर दोघांमध्ये शांतता पसरली. मग काही वेळानं अनंता म्हणाला, हे बघ श्वेता, मलाही वाटतं जितूला जवळ बसवावं, त्याच्याशी रेणूच्या लग्नासंबंधी विचारविनिमय करावा, त्याचा सल्ला घ्यावा. पण त्याचा अवतार पाहिला, एकदाच पाहिला, खूप दुःख झालं. काय हाल करून घेतलेत त्यांनी स्वतःचे. माझ्याशी 4 शब्द धड बोललासुद्धा नाही तो. का त्याच्या इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये माझ्याबरोबर बोलण्यासाठी त्याच्याजवळ फालतू वेळ नव्हता. त्याच्या वेळेला एवढी किंमत आहे की माझ्याशी 4 शब्द बोलण्यात त्यांनी वेळ घालवला असता तर त्याचं प्रचंड नुकसान झालं असतं. एवढ्या कुठल्या व्यापात गुंतलाय तो. क्षणभर अनंता पुन्हा थांबला. मग श्वेताकडे सरळ नजरेनं पाहत म्हणाला, मी तुझ्यावर फार नाराज आहे श्वेता. अनंताच्या या अनपेक्षित उद्गारानं श्वेता एकदम आश्चर्यचकित नजरेनं अनंताकडे पाहत राहिली. अनंता कोणत्या संदर्भात बोलतोय हेच तिच्या लक्षात आलं नाही, कारण आजपर्यंत अनंता तिला कधीच असं काही बोलला नव्हता. साहजिकच श्वेता विस्मयानं अनंताकडे पाहत राहिली. अनंता तिच्या चेहऱ्यावरचा फेरफार बारकाईनं पाहत होता. तिच्या मनात आपल्याविषयी काय विचार चालले असतील याची त्यालाही कल्पना आली होती. कदाचित घरात आपण फारसं लक्ष देत नाही, इंदुमावशीच्या शब्दाला फारशी किंमत देत नाही, यावरून अनंता आता आपल्याला बोलणार, फायरिंग करणार, फार तर फार सौम्य शब्दात पण बोलणार हेच, असंच श्वेतानी मनाशी गृहीत धरलं होतं. आणि अनंता तसं काही बोलला तर त्याच भाषेत त्याला उत्तर द्यायचं ह्याचीही तिने मनाशी तयारी करून ठेवली होती. पण अनंता जे काही बोलला ते अगदीच अनपेक्षित होतं. श्वेताला तर अनपेक्षित होतंच, पण रेणूलाही अनंता असं काही बोलेल याची कल्पना नव्हती. अनंता अगदी शांतपणे आणि समजावणीच्या सुरात श्वेताला म्हणाला, श्वेता, तू तुझ्या संसाराची ही काय दुर्दशा करून टाकली आहेस. तुझ्या संसाराचं तू एक खेळणं करून टाकलं आहेस. जितू कुठल्या रस्त्यानं चालला आहे याची कल्पना तरी आहे का तुला. त्याच्या ह्या रस्त्याचा शेवट काय होणार आणि त्या शेवटामध्ये केवळ त्याचाच नाही तर तुझाही बळी जाणार आहे. केवळ त्याचंच नाही, तुझंही आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे याचा कधी विचार केला आहेस का तू. का तसा विचार करण्याची आवश्यकताच तुला कधी भासली नाही. अनंता आजपर्यंत श्वेताला असं कधीच काहीच बोलला नव्हता. इव्हन त्यांच्या सांसारिक विषयावर त्यांनी कधीच काही कमेंटही केल्या नव्हत्या. पण आज अनंताला राहवलं नव्हतं. विशेषतः जितूचं वागणं आणि त्यावरची श्वेताची उदासीनता त्याला गप्प बसू देत नव्हती. जितूविषयी त्याच्या मनात थोडाफार का होईना जिव्हाळा होता, प्रेम होतं. त्या प्रेमापोटी त्याला ही जितूच्या संसाराची चाललेली वाताहत पाहवली नव्हती आणि न राहून तो हे सगळं बोलून गेला होता. अनंता बोलत असताना श्वेताचा चेहरा काहीसा ताणल्यासारखा झाला. आपले ओठ तिने दातात गच्च धरून ठेवले होते. अनंता जे काही बोलला होता ते तिच्या वर्मी लागलं होतं हे तिचा चेहराच सांगत होता. खरं तर तिच्याकडेही अनंताच्या प्रश्नांना देण्यासारखी खूप उत्तरं होती, पण ती द्यावी का न द्यावी या विचारात ती काहीशी गुरफटली होती. कारण काही झालं तरी अनंता हा तिचा मोठा धीर होता. त्याला उलट उत्तरं देणं, बोलणं तिच्या मनाला पटण्यासारखं नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तो ह्या घराचा मालक होता. मालकाला आश्रिताने उलट बोलायचं नसतं हा न्यूनगंड अजूनही तिच्या मनात होता. अनंता श्वेताला हे सगळं बोलत असताना रेणू तिथेच उभी होती.
आपल्यासमोर अनंता श्वेताला हे सगळं आणि असं बोलतोय, त्यामुळे तिला कमालीचं ऑकवर्ड वाटत होतं. बरं, तिथून निघून जावं तर ते आणखीन लक्षात येण्यासारखं होतं. म्हणून ती उगीचच आपलं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नाही असं दाखवत अनंताची भरलेली सुटकेस उघडून उलट करायचा बहाणा करत होती. 10 वेळा त्याचे कपडे त्यात घालत होती, 10 वेळा काढत होती, कधी खालची घडी वर ठेवत होती, कधी वरची घडी खाली टाकत होती. श्वेताच्या मौनाचा आपलं बोलणं तिला पटतंय असा सोयीस्कर अर्थ काढून अनंता तिला म्हणत होता, श्वेता, अगं, विवाह म्हणजे काही लहान मुलांच्या भातुकलीचा खेळ नाही. मनात आलं चूल पेटवली, मनात आलं उधळून लावली. विवाह हा संपूर्ण आयुष्याचा प्रश्न असतो. तुझ्या संसाराबद्दल ही उदासीनता पाहून मला मोठं नवल वाटतंय. तू शिकलेली आहेस, समंजस आहे. निदान तुझ्याकडून तरी मला ह्या अशा वागण्याची कधीही अपेक्षा नव्हती. लग्न करण्याअगोदर अंगावर पडणाऱ्या ह्या जबाबदारीबद्दल तू काहीतरी विचार केला असणारच ना. संसार हा केवळ एकाच्याच हेकेखोरपणावर चालत नसतो, त्यात तडजोड करायला लागते. काही गोष्टी आपल्या मनाला पटल्या नाही तरी त्या आपण समजून घ्यायला लागतात. अनंता हे सगळं बोलत असताना क्षणोक्षणी श्वेताचा चेहरा अधिकाधिक ताणला जात होता, एखाद्या रबरासारखा. तो केव्हा फाटकन फुटेल भरवसा देता येत नव्हता. आणि शेवटी झालंही तसंच. अनंताची बडबड ऐकत असताना मनावर कमालीचा संयम ठेवणाऱ्या श्वेताची सहनशक्ती शेवटी संपुष्टात आली. न राहून तिच्या मनातला संताप एखादा फुगा फुटावा तसा फाटकन बाहेर पडला. ती म्हणाली, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. लग्नाअगोदर माझीही बरीच स्वप्न होती. लग्नानंतर पडणाऱ्या जबाबदाऱ्यांचा मी विचार केला होता. प्रत्येक स्त्रीला तसा तो करावा लागतो, त्यात नवीन काही नाही. पण मी लग्न केलं होतं ते एका पुरुषाबरोबर, जो एक समर्थ स्वतंत्र पुरुष असेल अशा विचाराने. त्यावेळी मला हे माहिती नव्हतं ना की ज्या पुरुषाबरोबर मी लग्न करते तो केवळ एक कळसूत्री बाहुला आहे. त्याच्या नाड्या दुसऱ्याच्या हातात आहेत. त्याच्याजवळ स्वतःची अशी संवेदना नाही आहे, स्वतंत्र विचार करण्याची कुवत नाही आहे. त्याच्याजवळ स्वतःची अशी कुठलीही कसलीही महत्त्वाकांक्षा नाही आहे. त्याच्याजवळ स्वतःच्या पायावर उभं राहण्या एवढीही ताकद नाही आहे. त्याला स्वतःच्या मनानं जसं प्रेम करता येत नाही तशीच घृणासुद्धा करता येत नाही. तो केवळ दुसऱ्याच्या कुबड्यांच्या सहाय्यानं चालू शकतो. त्याची किंमत केवळ 0 आहे. त्या शून्याच्या पुढे निदान 1 आकडा असताना तरी मी त्याच्याशी तन मन हरपून संसार केला असता. पण एका शून्याबरोबर, ज्याला कसलीही किंमत नाही, अशा शून्याबरोबर किती दिवस आयुष्य घालवता येतं? प्रत्येक माणसाला आयुष्यात काहीतरी उत्तर हवं असतं, कारण केवळ प्रश्नांवर सहवासात कितीही राहिलं तरी उत्तर मिळत नाही. मग आता तुम्हीच सांगा, पोकळ शून्याशी संसार करून माझ्या वाट्याला कोणतं उत्तर येणार आहे? केवळ शून्य, ज्याला कसलीही किंमत नाही असं शून्य. सांगता उत्तर? श्वेताचा तो भावनावेग इतका जबरदस्त होता, इतका प्रबल होता की रेणूच काय पण अनंताही क्षणभर तिच्यापुढे निःशब्द झाला. जणू काही त्या शून्याचं उत्तर शोधत असल्यासारखा विचारात घडून गेला. काही वेळानं श्वेताचा क्षोभ किंचित शांत झाल्यावर अनंता म्हणाला, श्वेता, मनुष्य स्वभाव जन्मतः तसा नसतो. तो तसा होण्यामागे काहीतरी कारण असतं, इतिहास असतो. जितूचं बालपण काही फारसं सुखात गेलं नाही. त्यांची परिस्थिती तशी त्यावेळी चांगली नव्हती. शिवाय आई अशी आणि बाप आईच्या ह्या वागण्यामुळे सदैव बाहेर किंवा पूजेअर्चेत दंग. आईबापांची तोंडं अशी 2 विरुद्ध टोकाला म्हटल्यावर त्या मुलाचं काय होत असेल याचा तूच मनाशी विचार कर. म्हणूनच जितूचा स्वभाव असा झाला असेल. त्यातूनच त्याच्या मनात असा न्यूनगंड तयार झाला असेल. तो त्याच्यातला न्यूनगंड तू दूर करायला पाहिजेस. तू त्याला समजून घ्यायला हवं, कधी प्रेमानं, कधी अधिकारानं. त्यासाठी घर सोडून जाणं हा काही त्याच्यावर पर्याय नाही ना होत.
उलट जितूला आत्ता या क्षणी तुझ्या सहानुभूतीची गरज आहे. अहो भाऊजी, मी काही सिनेमातली नायिका नाही की मी कायमची घर सोडून चालले होते. मी फक्त हे पाहत होते की तुमच्या भावात किती गट्स आहेत. थोडाफार का होईना त्याच्यात पुरुषार्थ आहे का? मी निघालेली असताना माझा हात धरून ते अडवू शकतात का मला? रागाने त्यांनी माझा रस्ता अडवला असता, रागाने माझ्या तोंडात मारली असती ना, तरी मला त्याचा आनंद झाला असता. त्यांच्यात थोडाफार का होईना पुरुषार्थ आहे याचा. पण ते तर मानसिकदृष्ट्या इतके दुर्बल झालेत की त्यांच्या समोरून मी बॅग उचलून चालले असतानाही मला अडवायचं धैर्य नाही झालं त्यांना. एखाद्या सत्वहीन माणसासारखं ते फक्त माझ्याकडे पाहत राहिले. आणि आपण म्हणता माझ्या मनात अशा माणसाबद्दल सहानुभूती निर्माण व्हायला हवी, अशा माणसाला मी समजून घ्यायला हवं. नाही भाऊजी, मी एवढी सोशिक नाही आहे. मी एक सर्वसामान्य स्त्री आहे. आपण केलेल्या या मोलाच्या उपदेशामृताबद्दल मी आपली अत्यंत आभारी आहे. दुसऱ्याच्या इच्छा आकांक्षाचा विचार न करता आपण असे उपदेश दुसऱ्याला अवश्य करत जा. पण माझीही आपल्याला एक विनंती आहे, कधीकधी आपलं आयुष्य स्वतःच्या मताप्रमाणे जगण्याची संधीही त्या माणसाला अधूनमधून देत जा. एवढं बोलून श्वेता ताडकन वळली. कुठलीही रिॲक्शन जाणून घेण्यासाठी क्षणभरही ती तिथे थांबली नाही. तडक आपल्या खोलीत निघून गेली. मागे राहिला फक्त तिच्या त्या शब्दांचा दर्प. रेणूला श्वेताचं बोलणं आणि त्याहीपेक्षा अनंताबरोबरचं तिचं वागणं बिलकुल आवडलं नाही. अनंताला श्वेताने असं बोलावं, इतकं उद्धटासारखं? रेणूला अनंताचा हा फार मोठा अपमान वाटला होता. त्याच रागाच्या भरात ती अनंताला म्हणाली, तुला काय करायचं होतं रे त्या दोघांच्या घरगुती भांडणात पडून? दोघे नवरा बायको उद्या एकत्र येतील, तू मात्र कायमचा वाईट होशील. आणि नाहीतरी ती श्वेता वहिनी तशी फार शिष्ट आहे. स्वतःला कोण समजते कोणच ठाऊक. चांगलं सांगितलं वाईट सांगितलं तरी मनाला येईल तसंच करणार, तसंच वागणार. कुणाचा कधी ऐकलंय तिने आजवर काही? या घरातले सगळे जणू तिचे शत्रू आहेत. जितू उगाच नाही तिला तोफेचा गोळा म्हणतो. तोफेचा गोळा. खरंय खरंय, ती म्हणजे एक तोफेचा गोळा आहे, धगधगता, दैदिप्यमान. रेणू, तिला मी खरं कशासाठी बोलवलं होतं माहिती आहे? या घराविषयी बोलण्यासाठी. जितूच्या नावावर हे घर करण्यासाठी मी तिच्याशी बोलणार होतो. पण खरं सांगतो रेणू, माझी हिंमतच झाली नाही तिच्यापुढे तसं काही बोलायची. तिचा एवढा मोठा अपमान करणं पटलं नाही बघ माझ्या मनाला. अपमान कसला आलाय रे त्यात? उलट ते ऐकून श्वेता वहिनी आनंदानं नाचली असती. नाही रेणू, नाही, तुला नाही समजणार ते. श्वेतासारखी मनस्वी माणसं असं दान कोणी दिले ना की भयंकर संतापतात. त्यांना फार मोठा अपमान वाटतो त्यांचा तो. मी तसं काही बोललो असतो तर न जाणो श्वेताने माझा किती मोठा अपमान केला असता. खरंच श्वेता ही श्वेता आहे आणि तिच्यापुढे आपण फार खुजे आहोत, फार खुजे. आणि अनंता रेणूसमोर बोलला नाही, पण मनातल्या मनात तो श्वेतापुढे नतमस्तक झालेला होता. रेणू, अनंताला नुकतीच गाडीत बसवून रेणू परत आली होती. स्वतःला तिने आपल्या खोलीत बंद करून टाकलं होतं. अनंता गेल्यामुळे सगळं तिला एकदम रिकामं वाटायला लागलं होतं. कधी नव्हे ते ह्या 4 दिवसात अनंताच्या ती खूप जवळ गेली होती. आजपर्यंत अनंता गेल्यावर फारशी न जाणवणारी पोकळी अनंताच्या आजच्या जाण्यामुळे जाणवत होती. खूप उदास वाटत होतं तिला. अनंताच्या एका आठवणीनं ती कमालीची बेचैन झाली होती. म्हणूनच अनंताला स्टेशनवर पोचवून ती सरळ आपल्या खोलीत येऊन बसली होती. समोरच्या कादंबरीची पानं उगाचच उलटापालट करत होती. मात्र मनात अनंताच्या आठवणी होत्या. अनंत आता कुठे असेल, कुठल्या स्टेशनपर्यंत गेला असेल. आणि म्हणूनच श्वेताने दारात उभं राहून मारलेली हाक तिला ऐकूच आली नाही. ती आपल्याच विचारात मग्न होती. रेणू, श्वेताने पुन्हा हाक मारली तशी रेणू भानावर आली.
कादंबरीतून डोकं वर करून तिने दाराकडे बघितलं. दारात श्वेताला पाहून रेणूला मोठं नवल वाटलं. आत्ता तर ही अनंताशी भांडून गेली होती, लगेच आता परत? रेणूनं पाहिलं तशी श्वेता आत आली, सरळ रेणूच्या पलंगावर येऊन बसली. यापूर्वी असं झालं नव्हतं. रेणूची परवानगी मिळाल्याशिवाय किंवा रेणूनं या म्हटल्याशिवाय ती खोलीत पाऊल टाकायची नाही. मग असं सरळ पलंगावर येऊन बसणं तर लांब. आजच्यासारखी जवळीक तिने कधीच दाखवली नव्हती. ती रेणूशी बोलायची, पण काहीसं हातचं राखून. कदाचित या घरातल्या सर्वांबद्दल श्वेताच्या मनात जी एक आढी बसली होती, त्यातून रेणूही सुटलेली नव्हती. म्हणूनच रेणूला श्वेताच्या आजच्या या वागण्याचं काहीसं नवल वाटलं. शिवाय इतर वेळी श्वेता रेणूला रेणूवंश म्हणून हाक मारायची, तेही बहुमानार्थी, आहोजाहो करून. निर्मला वहिनींनी मात्र पहिल्याच भेटीत ती सांगलीला गेलेली असताना रेणूला असला औपचारिकपणा न दाखवता सरळ रेणू म्हणून हाक मारली होती आणि रेणूलाही ते मनापासून आवडलं होतं. निर्मला वहिनीशी पहिल्या भेटीत रेणू अगदी मिळून मिसळून गेली होती. श्वेताच्या बाबतीत मात्र तसं घडलं नव्हतं. रेणूच्या मनात श्वेताबद्दल निर्मला वहिनी इतका आपलेपणा कधीच निर्माण झाला नव्हता. कदाचित श्वेताने तो तसा होऊ दिला नव्हता. ह्या पार्श्वभूमीवर श्वेताच्या आजच्या वागण्याचं रेणूला नवल वाटलं होतं. पण तरीही श्वेता अनंताशी जी आणि जशी तोडून वागली होती, बोलली होती, त्याचा विसर रेणूला पडलेला नव्हता. तो राग तिच्या डोक्यात अजूनही धुमसत होता. म्हणूनच श्वेताने एवढी जवळीक दाखवूनही रेणूच्या मनातली आढी सैल झाली नव्हती. तिने काहीशा तुटक स्वरात विचारलं, काय? तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. श्वेता खाली मान घालून पदराशी चाळा करत म्हणाली. काय बोलायचं? नकळत रेणूचा आवाज गरम झाला. विचार करता करता एकदम मनात आलं आणि तुम्हाला लगेच सांगायला आले. कदाचित मध्ये वेळ गेला तर मनात आलेली गोष्ट सांगू शकेन की नाही याबद्दल मला शंका आहे. श्वेता नमनालाच घडाभर तेल ओतत असलेली पाहून रेणू वैतागली. अर्थात श्वेताला जे काही बोलायचं आहे, जे काही सांगायचं आहे, त्यासाठी ती मनातल्या मनात शब्द जुळवते याची तिलाही कल्पना आली होती. त्यामुळे नकळत रेणूची उत्सुकता ताणली जात होती. रेणू, तू तुझ्या अनंत दादाला पत्र लिहिशील ना, तेव्हा माझ्यातर्फे माफी माग त्यांची. मी खरंच आज त्यांच्याशी उद्धटासारखा व्यवहार करायला नको होता. रेणूला मनातनं बरं वाटलं. श्वेताला नंतर का होईना आपल्या वागण्याचा पश्चात्ताप झाला आहे. तिने अनंताची माफी मागितली आहे. म्हणून ती काहीशा नरम सुरात श्वेताला म्हणाली, अगं, हे सगळं जर तू अनंत दादाच्या समोर कबूल केलं असतंस तर त्याला किती बरं वाटलं असतं. तुला माहिती आहे, तुझ्या त्या तशा बोलण्यामुळे किती नर्वस मूडमध्ये गेला तो. रेणू, खरं सांगू का, मलाच आजकाल काही समजत नाही गं, नक्की काय होतंय. ते बोलत होते तेव्हा का कोणास ठाऊक मला असं वाटत होतं ते आपला मालकी हक्क, आपला स्वतःचा अधिकार माझ्यावर लादतायत, मला हुकूम करतायत. त्यामुळे माझ्या मनावरचा ताबा गेला आणि त्या रागाच्या भरात मी त्यांना वाटेल तसं बोलून गेले. जेव्हा शांत डोक्याने विचार केला ना, तेव्हा लक्षात आलं की ते जे काही बोलत होते ते आमच्यावरच्या प्रेमापोटी बोलत होते. त्यात अधिकाराचा भाग असेलही, पण तो मालकीपणाचा नव्हता, तर आमच्यावरच्या जिव्हाळ्याच्या पोटी आलेला होता. वयाने, अनुभवाने ते आमच्यापेक्षा मोठे आहेतच. आम्हाला शिकवण्याचा, सल्ला देण्याचा त्यांना अधिकार आहेच की. शेवटी का होईना श्वेता वहिनीला अनंताचं म्हणणं पटलं, त्याचा चांगुलपणा तिच्या लक्षात आला. हे पाहून रेणूला मनातनं आनंद झाला आणि त्या भरात ती बोलून गेली, हो, आणि अगं, त्याच जिव्हाळ्यापोटी, अधिकारापोटी तो तुला 2 गोष्टी सांगणार होता. त्या तुझ्याच फायद्याच्या होत्या. पण का कोणास ठाऊक तुझ्या मनात त्याच्याविषयी कसली आढी बसली होती की तूही त्याचं कुठलंच बोलणं ऐकून घ्यायला तयार नव्हतीस. तुला माहिती आहे, अनंता आज तुला फार मोठी गोष्ट सांगणार होता, पण तू त्याला बोलायला संधीच नाही दिलीस. कोणती गोष्ट गं? श्वेताने किंचित उत्सुकतेनं विचारलं. अनंत दादा हा बंगला जितूच्या नावावर करणार आहे. काय? अंगावर एखादी पाल पडावी तशी श्वेता ताडकन रेणूच्या शेजारून उभी राहत जोरात किंचाळली.
पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी श्वेताने परत रेणूला विचारलं, हे तुम्ही खरं सांगताय रेणुवंश? खरंच भाऊजींचा असा विचार आहे? अगं म्हणजे काय, मी कशाला खोटं बोलतीये? अनंत दादाच म्हणाला की हा बंगला जितूच्या नावावर करून टाकू, आईला घेऊन मी सांगलीला जाईन. आता तरी श्वेता वहिनी तुला आनंद व्हायला हवा ना. शेवटी तुझा हट्ट पूर्ण झाला. आता तुला दुसऱ्या कोणाच्या घरात राहायला लागणार नाही. तुझी जी काही सत्सद विवेक बुद्धी आहे ती तुला टोचणार नाही, कारण तुझं स्वतःच्या घराचं स्वप्न साकार होईल. क्षणभर श्वेता सुन्न होऊन तशीच उभी राहिली. रेणूचे शब्द तिच्या कानापर्यंत जणू पोहोचतच नव्हते. मग काहीशा उपहासाने हसत श्वेताला म्हणाली, अच्छा, म्हणजे माझं स्वतःच्या घराचं स्वप्न साकार होण्यासाठी अनंत भाऊजींनी हा निर्णय घेतलाय तर? रेणुवंश, आत्ता मी जे तुम्हाला सांगितलं ना, अनंत भाऊजींची माफी मागा माझ्यातर्फे, त्यांना मी जे काही बोलले त्याबद्दल मला वाईट वाटलं होतं वगैरे वगैरे, पण आता वाटतंय मी अनंता भाऊजींना कधीच क्षमा करणार नाही, करू शकणार नाही, कधीच नाही. नकळत का होईना त्यांनी माझा फार मोठा अपमान केला आहे, ज्याला माझ्या लेखी क्षमा नाही. लग्नानंतर प्रत्येक स्त्रीला आपलं एखादं घरकुल असावं असं वाटत असतं, त्यात विशेष असं काही नाही. मग मी जर माझ्या घराविषयी बोलले की मलाही एक घरकुल हवं आहे, तर त्यात एवढं नाटक करायचं, एवढी ती गोष्ट मनावर घ्यायचं कारण काय? त्यासाठी एवढं औदार्याचं प्रदर्शन कशासाठी? अगं वहिनी, ह्यात प्रदर्शन कसलं? आणि हे नाटक नाही आहे अगं, उलट हे उलट आणखीन एक उपकार आहे आमच्यावरचा, असंच ना. आजवर तुम्ही आमच्यावर एवढे उपकार केलेत की त्याखाली आम्ही पार दबून दडपून गेलोय. या आणखीन एका उपकारानंतर कदाचित आम्हाला मान वर करून तुमच्यासमोर कधीच उभं राहता येणार नाही. एका प्रकारे ही माझ्या जन्मठेपेची तयारी आहे. जन्मभर तुमचे उपकार आठवत राहायचं, त्या उपकारांचं ओझं सतत पाठीशी बांधून या बंगल्यातनं हिंडायचं, आत्मा हरवलेल्या माणसासारखं. शी, काय वाटेल ते काय बोलतेस गं वहिनी? उपकाराची भाषा आमच्याही मनात कधीच आली नाही. हाच तर तुमचा मोठेपणा आहे रेणुवंश. उपकारावर उपकार करत जाणार आणि तोंडून ते कधी काढणार नाही. पण आम्हाला कधी लाज शरम वाटायला पाहिजे ना. तुम्ही देताय म्हणून आम्ही घेत राहायचं, यालाही कुठेतरी मर्यादा हवी का नको? खरंच सांगते रेणुवंश, मी भाड्याच्या 2 खोल्यात राहीन, ती नाही मिळाली तर एखाद्या टिचभर झोपडीत राहीन, पण ते घर, ती झोपडी माझी, फक्त माझी असली पाहिजे. त्या झोपडीत, त्या घरात फक्त माझा अधिकार चालला पाहिजे. इथे हात लावू नको, त्याला हात लावू नको असं म्हणणारं तिथे कोणीही असता कामा नये. त्या झोपडीत प्रत्येक क्षणी असं वाटता कामा नये की आम्ही कोणाच्या तरी घरात राहतोय. प्रत्येक घासाबरोबर ही जाणीव होता कामा नये की आम्ही कोणाचं तरी अन्न खातोय. असं अन्न खाऊन या घरातल्या लोकांच्या स्वाभिमानावर गंज चढलाय. त्यांच्या स्वाभिमानाची टोकं बोथट झाली आहेत. पण माझ्यात अजूनही काही स्वत्व शिल्लक आहे. माझा स्वाभिमान अजूनही चकचकीत आहे. आणि ह्या लोकांच्या स्वाभिमानाप्रमाणे माझ्याही स्वाभिमानावर गंज चढायच्या आधी मला या घरातून निघून जायला हवं. जोवर या स्वाभिमानाच्या टाचणीचं टोच मला बोचतंय, तोवर या घरातनं मला निघून जायचं आहे, मला इथनं बाहेर पडायचं आहे. बोलता बोलता श्वेताचा चेहरा विलक्षण लालबुंद झाला, डोळे तारवटले. तिच्या सगळ्या शरीराला एक बारीकसा कंप सुटला होता. ती कमालीची थकल्यासारखी दिसायला लागली. रेणू उठली. तिने श्वेताच्या खांद्यावर हात ठेवला आणि काहीशा हळुवार आवाजात म्हणाली, तू उगाच स्वतःला त्रास करून घेतेस. अनंत दादानी हे ओळखलं होतं की आपण असं काही बोललो की तुला फार वाईट वाटेल, तुला ते आवडणार नाही. तुझ्या स्वभावाची फार चांगली पारख केली होती त्यांनी, म्हणूनच त्यांनी तो विषय काढला नाही, तो गप्प राहिला. भाऊजी खरोखर फार समजूतदार आहेत. त्यांना दुसऱ्याच्या मनाची अचूक पारख आहे. त्यांची माझ्यातर्फे माफी मागा आणि त्यांना म्हणावं, तुम्ही आमच्यावर एवढे उपकार केले, तुम्ही सगळ्यांची मनं अचूक ओळखता, तर एक उपकार आमच्यावर आणखीन करा, शेवटचा. आम्हा लोकांना या घरातून हाकलून द्या, म्हणजे तरी या लोकांना स्वतःची किंमत काय आहे ते कळेल. शी वहिनी, अगं काहीतरी काय बोलतेस तू?
चेष्टा नाही करत मी रेणुवंश, खरंच सांगतेय. 2 पिढ्यांची या घरात राख झाली आहे. 2 पिढ्या बर्बाद झाल्या आहेत या घरात. नपुसक निघाल्या 2 पिढ्या या घरात. स्वाभिमान नावाची वस्तूच राहिलेली नाही आहे त्यांच्यात. पण 3ऱ्या पिढीला मी ह्या घरात बर्बाद होऊ देणार नाही, त्याच्या स्वाभिमानाला चूड लावू देणार नाही. 3ऱ्या पिढीची मी राख होऊ देणार नाही या घरात. आणि त्यासाठी, निदान त्यासाठी तरी मला या घरातून बाहेर पडलं पाहिजे, इथून निघून गेलं पाहिजे. 3री पिढी? रेणूला काहीच कळलं नाही. ती काहीशी प्रश्नार्थक मुद्रेनं श्वेताकडे पाहत राहिली. हां रेणुवंश, 3री पिढी. महाभारतातले अभिमन्यूनं गर्भात असताना चक्रव्यूहात शिरण्याचा मंत्र शिकून घेतला होता. माझा अभिमन्यू मला या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी सांगतोय. तुझा अभिमन्यू? म्हणजे तू? आणि रेणूनी श्वेताला घट्ट मिठी मारली. श्वेता आपली सुटकेस घेऊन खाली उतरत होती. हॉलमध्ये सुमित्राबाई, इंदुमावशी, पंत आणि रेणू निश्चल बसून होते. आणि हो, जितूसुद्धा एका सोफ्यावर बसून होता, मख्ख चेहऱ्यानं. 2 दिवसांपूर्वी फॅक्टरीवर बँकेची जप्ती आली होती. फॅक्टरीला टाळा लागला होता. त्या दिवसापासून जितू घरातच होता. म्हणजे अधूनमधून बाहेर जाऊन येत होता, थोडीशी घेऊन येत होता. पण फॅक्टरीवर जप्ती आल्यापासून जितूच्या एका मित्रानं सुद्धा त्याच्याकडे येण्याचं हळूहळू कमी केलं होतं. त्यामुळे पिण्याचेही वांदेच होते. श्वेतानं घर सोडून जायचा आपला निर्णय जाहीर केला तेव्हा पंत आणि रेणू काहीच बोलले नव्हते. सुमित्राबाईंनी मात्र श्वेताची थोडीफार समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. पण श्वेताच्या प्रश्नमालिकेपुढे त्यांचंही काही चाललं नव्हतं. इंदुमावशींनी आपल्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे श्वेताला डिवचलं होतं. हे घर सोडून तू जाणार कुठे ग? बापाच्या दारात जाऊन पडणार ना? बघू किती दिवस बाप पोसतोय. त्यावर श्वेताने शांतपणानं उत्तर दिलं, ज्या दिवशी बापाने लग्न करून दिलं तेव्हाच मी माझ्या बापाला मेली आहे. आणि प्रेताला कधी कोणी आपल्या घरात थारा देत नाही. मी हे घर सोडतीये ती बापाच्या घरी जाण्यासाठी नाही, मी माझ्या हक्काच्या घरी जातीये. श्वेताच्या ह्या उत्तरानं इंदुमावशी काहीशी चमकली होती. मग छदमीपणानं म्हणाली, आणखीन कोणतं तुझ्या हक्काचं घर काढलंयस का गाठलायस दुसरा एखादा? इंदुमावशीच्या त्या उद्गारानं श्वेताचा क्षणभर तोल गेल्यासारखा झाला होता. संतापानं संपूर्ण चेहऱ्यावरच्या नसा ताठरल्या होत्या. पण मग श्वेताने स्वतःला सावरलं होतं. इंदुमावशी मुद्दामून आपल्याला डिवचतीये हे तिच्या लक्षात आलं होतं. तिचा चेहरा पूर्ववत शांत झाला होता. त्याच शांत स्वरात ती म्हणाली होती, तुम्ही या सोन्याच्या पिंजऱ्यात एवढ्या गुंगून गेल्या आहेत की वळचणीला का होईना आपलं एक घरटं आहे याचीही तुम्हाला जाणीव नाही, त्याचा तुम्हाला विसर पडलाय. पण सोन्याच्या पिंजऱ्यात राहण्याची चटक लागलेल्यांना त्या काडी जमवून बांधलेल्या घरट्याची आठवण तरी कशी राहणार म्हणा? एकदा सोन्याची तार दातात धरल्यावर काडीची आठवण नाही राहत माणसाला. इंदुमावशी आणि श्वेताची झालेली ही शाब्दिक चकमक रेणूला आता आठवत होती. श्वेताशी त्या दिवशी बोलणं झाल्यावर रेणूनं त्याच दिवशी रात्री सगळं काही अनंताला पत्राने कळवलं होतं. अगदी श्वेतानं म्हटलेलं वाक्यानुवाक्य आणि त्याबरोबर श्वेताचा घर सोडून जायचा निर्धारसुद्धा. रेणूच्या त्या पत्राला अनंताचं ताबडतोब उत्तर आलं होतं. त्यात त्यांनी स्वच्छ म्हटलं होतं, श्वेताने घेतलेला निर्णय योग्य आहे आणि जो निर्णय तिने घेतला आहे तो पेलण्याचं सामर्थ्य तिच्यात आहे. तेव्हा तिला अडवायचा प्रयत्न तू करू नकोस, नाहीतर त्या घरात झुरून झुरून ती मरून जाईल. ती फार मनस्वी पोरगी आहे. आणि नंतर अनंतानेच सुचवलं होतं, पंतांची कसब्यातली खोली अजूनही तशीच त्यांच्या नावावर आहे. अजूनही ते त्या खोलीचं भाडं भरतात. मनशांतीसाठी अधूनमधून तिथे जाऊन बसतात. आणि पंतांनीच हे सगळं आपल्याला सांगितलं आहे.
तेव्हा पंतांना सांगून ती खोली श्वेताला दे, कारण तेच तिचं घर आहे, हक्काचं, अधिकाराचं. रेणूने मग पंतांना अनंताचं ते पत्र दाखवलं होतं. श्वेताचा निर्णयही त्यांच्या कानावर घातला होता. कुठल्याही परिस्थितीत आणि श्वेताच्या आत्ताच्या नाजूक परिस्थितीत तिचं म्हणणं मान्य करायलाच हवं होतं. पंतांनी मग मुकाट्यानं आपल्या जानव्याची चावी काढली, रेणूच्या हवाली केली आणि रेणूने श्वेताच्या. त्या जोरावर श्वेतानं इंदुमावशीला घरट्याचं उदाहरण दिलं होतं. श्वेता जिना उतरून हॉलमध्ये आली. हॉलच्या अगदी मध्यभागी पंत समोरच्या सोफ्यावर बसले होते. श्वेतानं हातातली सुटकेस खाली ठेवली आणि ती पंतांच्या पायाशी वाकली. त्या घरातलं तिचं एकमेव आदराचं ठिकाण. अचानक पंत उठून उभे राहिले. आलोच असं म्हणत देवघरात गेले. पंत श्वेताला काय देणार? या घरातल्या कुठल्या वस्तूवर पंतांचा अधिकार आहे? इंदुमावशी बारकाईने विचार करत होती. 5च मिनिटात पंत बाहेर आले. त्यांच्या अंगावर कोट टोपी होती. त्यांच्या हातात त्यांची पत्र्याची जुनी बॅग होती. चल, ते श्वेताला म्हणाले. क्षणभर सगळे चक्रावले, अगदी श्वेतासुद्धा. तेवढ्यात इंदुमावशी सोफ्यावरून उठली, तरातरा पुढे आली. तुम्ही कुठे निघालात? पंतांनी एक वार रोखून इंदुमावशीकडे पाहिलं आणि मग ते शांतपणे म्हणाले, माझ्या घरी. पण जितू तुमच्याबरोबर येणार नाही. इंदुमावशीने नेमका पंतांच्या वीक पॉईंटवर बोट ठेवायचा प्रयत्न केला. पंत हसले, अगदी पहिल्यांदाच हसले. इंदुमावशीच्या समोर उभं राहून ते असे हसले होते आणि मग काहीशा उपहासानं म्हणाले, तुला कोणी सांगितलं जितू माझ्याबरोबर येणार नाही? त्यांच्या त्या ठाम बोलण्यानं क्षणभर इंदुमावशीसुद्धा गडबडली. सोफ्यावर बसलेल्या जितूकडे तिने पाहिलं. जितू खाली मान घालून तसाच मख्खपणे बसला होता. इंदुमावशीने विजयी मुद्रेनं पंतांकडे पाहिलं आणि म्हणाली, पाहिलं, जितू तुमच्याबरोबर मुळीच येणार नाही. इंदुमावशीची कीव केल्यासारखे पंत हसले आणि म्हणाले, तू कोणत्या जितूबद्दल म्हणतीयस? ज्या जितूसाठी मी माझ्या मनाविरुद्ध इथे आलो, राहिलो, त्याच छोट्या जितूला घेऊन मी चाललोय. आणि पंतांच्या बोलण्याचा संदर्भ आत्ता कुठे इंदुमावशीच्या लक्षात आला. इंदुमावशी श्वेताच्या भरलेल्या ओटीपोटाकडे पाहत असतानाच पंतांनी श्वेताच्या दंडाला हळुवारपणे धरलं. चल, आपला जितू त्या काडीकाडीनं जमवलेल्या घरट्यातच पुन्हा जन्म घेणार आहे. श्वेताने एकदाच मागे वळून पाहिलं. रेणूच्या नजरेशी तिची नजर भिडली. रेणूचे डोळे भरून आले होते. श्वेताच्या मनातलं फिलिंग फक्त रेणूला एकटीलाच जाणवलं होतं. जितू अजूनही मख्खपणे सोफ्यावर बसून राहिला होता, एखाद्या पोकळ शून्यासारखा. आणि पंतांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत असताना इंदुमावशीच्या चेहऱ्यावर प्रथमच सर्वस्व हरवल्याचे भाव उमटले होते. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात सुरेश वैद्य लिखित फिलिंग ही कादंबरी. ही कादंबरी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कादंबरीचा प्रत्येक भाग आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे खरंच तुम्हाला कादंबरी आवडली आहे हे फिलिंग मला येईल. धन्यवाद.